दीवा में मनपा द्वारा अवैध रूप से बनाए गए डंपिंग ग्राउंड के खिलाफ मनसे का यत्कार। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। ठाणे मनपा के पास खुद का अपना डंपिंग ग्राउंड नहीं है। डायगर में जहां पर घन कचरा परियोजना शुरू की गई थी वो भी ठप पड़ गई। भंडारली में जो एक कचरे का जो है वर्गीकरण करके अलग अलग उसमें रिसाइकल बिन वगैरह जैसे प्रोग्रामिंग करके कचरा वहां पर वितरित करने का या कचरा खत्म करने का जो काम किया जाने वाला था वो भी ठप पड़ा है। ऐसे में अब ठाणे मनपा के सामने कोई उपाय नहीं है। पूर्व मुख्यमंत्री, मौजूदा उप मुख्यमंत्री, इनकी अपनी ठाणे महानगर पालिका और उसके पास डंपिंग ग्राउंड नहीं है। मुमरा कौसा में कुछ अरसे में महीना 2 महीने में कचरे के अंबार लगना शुरू होते हैं। 4 दिन, हफ्ता भर, 10 दिन जो है परेशानी होती है। यही हालत दीवा की भी है। अब यही कचरा बाद में रातों में जलाया भी जाता है जिसकी वजह से प्रदूषण यानी पॉल्यूशन भी होता है। तो दीवा में एक जगह पर चुवा पुल का जो है रास्ता जबरन बंद करवा करके वहां पर चुवापुल खाड़ी का जो रास्ता मोगरा दीवा को जोड़ता था बंद करने के बाद वहां जो पत्रे लगाए गए उसी में से एक हिस्से में निजी जमीन पर अब ठाणे मनपा द्वारा डंपिंग ग्राउंड शुरू किया गया है। अब इसके विरोध में मनसे ने कमर कसी है। दीवा के मनसे के प्रकाश पाटिल है, उन्होंने मीडिया से इस संबंध में बात की है और भी कुछ बातों पर उन्होंने रोशनी डाली है और सीधा सीधा यहाँ पर डेवलपमेंट के नाम पर कैसा विनाश किया जा रहा है इस पर भी उन्होंने कटाक्ष किया है। तो देखिए ये दीवा की और मुमरा की पॉल्यूशन की बेहद अहम खबर जो कचरा जलाने के कारण दोनों शहर के लोगों को नुकसान पहुंचाने वाली स्थिति को बता रही है। पाटील, महाराष्ट्र सैनिक, दीवा विभाग। आज तुम्ही बघू शकता माझ्या मागे ठाणे महापालिकेने एक छुप्या पद्धतीने डंपिंग ग्राउंड चालू केलेला आहे। तर त्या डंपिंग ग्राउंडच्या विरोधात आम्ही आता 1-2 दिवसापूर्वी कलेक्टरांना भी पत्र दिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या जागेमध्ये जबरदस्ती डंपिंग ग्राउंड चालू आहे। त्याच्यावर अजून काही उत्तर दिलेलं नाही आहे त्या लोकांनी आणि डंपिंग ग्राउंडवर कोणतीही कारवाई केली नाही आणि त्या डंपिंगचा त्रास हा दिव्यातील नागरिकांना 100% थोड्या दिवसात होऊ शकतो। मागील काही काळामध्ये डंपिंग बंद झाल्यामुळे देवेकरांनी मोकळा श्वास घेतला होता, पण आता हे छुप्या पद्धतीने डंपिंग चालू झालेलं आहे हे निदर्शनास येते। तर हे लोकप्रतिनिधींना काय माहिती आहे का? इथले शेतकरी आहेत जे तुम्ही पत्राचं कंपाऊंड बघू शकता, त्याच्या आतमध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, स्वतःचे त्यांचे मालकी सातबार आहेत। उदाहरणार्थ मुंबऱ्याचे तिकडचे आपले गणेश पाटील झाले आणि अजून दिवा साबे गावातले शेतकरी। तर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी की ही जागा आपले खासदार साहेब या लोकांनी घेतलेली आहे डेव्हलप करण्यासाठी, त्यामुळे लोकप्रतिनिधीकडे कंप्लेंट कोणाकडे करणार। आणि आता आपले नवनिर्वाचित आमदार ह्यांना ही डंपिंग ग्राउंड दिसत नाही कारण ते फक्त दिव्यामध्ये पूजेसाठीच येतात आणि देवदर्शनाला त्यांना फिरायला पाठवलेलं आहे की दिव्याच्या प्रश्नावर तुम्ही काय लक्ष देऊ नका। हे खासदार साहेबांचे असल्यामुळे ते आता देवदर्शनालाच फिरतायत। ठाणे महापालिका प्रशासनाला या संदर्भात काय माहिती असावी का? ठाणे महापालिकेचे उपायुक्त जे आहेत त्यांना मी या प्रश्नासाठी पर्सनल भेटलो होतो, तर त्यांनी सांगितलं की आमचं डायगरचे जे डंपिंग बंद आहे तर आम्ही ते मालकी जागेमध्ये डंपिंग टाकतोय, पण ही मालकी जागा आमच्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची आणि शेतकऱ्यांच्या नावे असले त्यांची कोणतीही NOC न घेता हे जबरदस्तीने इथे डंपिंग ग्राउंड करतायत। आणि काही दिवसापूर्वी जे मनसे नेते आपले राजूदादा यांनी डंपिंग बंद केला होता, आता ही दुसरी डंपिंग जी ठाणे महापालिकेमार्फत जी चालू आहे हिच्याने येत्या पावसामध्ये इथे आम्हाला खूप त्रास होणार आहे। आणि तुम्ही बघू शकता कांदळवनाची झाडं तोडण्यासाठी आणि हे बिल्डरांच्या एक फायद्यासाठी ही डंपिंग ग्राउंड चालू केलेली आहे। तर याचा पूर्णपणे आम्ही आता न्यायालयीन लढा लढण्याच्या तयारीत आहोत आणि येत्या काही एप्रिलमध्ये आमच्या शेतकऱ्यांना जर या जागेमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा शेत कसण्यासाठी जर या बिल्डरांनी किंवा प्रशासनाने रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मनसे पद्धतीने जबरदस्ती आतमध्ये जाऊन डंपिंग बंद करणार आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या जमिनी कसण्यासाठी आम्ही स्वतः तिथे उभे राहून एक मनसे प्रकारे एक आक्रमक आंदोलन करणार। दिवा मनसेच्या वतीने काही पत्रव्यवहार केलेला आहे का महापालिकेस? दिवा मनसेच्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केला नाही कारण मागील काही दिवसामध्ये
मी पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसलं असतं तेव्हाच समजलं की ठाणे महापालिका आहे ही मेलेल्या अवस्थेत आहे. यांना कोणाची लेनदेन नाही, फक्त त्यांना कुठे फायदा होईल या विचाराचे अधिकारी आहेत. तर त्याच्यामुळे आता पत्र एक व्यवहार आम्हाला न करता आम्हाला एक आक्रमक भूमिकेने जे TMCच्या गाड्या असो किंवा हे कंपाऊंड असो, ते इथले सर्व दिव्यातील नागरिक आणि ह्या कचऱ्याचा त्रास फक्त दिव्यासाठी न होता याचा धुराचा आणि वासाचा त्रास हवेची दिशा बदलली तर मुंब्र्यामध्ये सुद्धा होणार आहे. तर दिव्या मुंब्र्यामधले सर्व आम्ही नागरिक महाराष्ट्र सैनिक मिळून हे पत्र्याचं कंपाऊंड पूर्णपणे तोडून त्याच्यामधल्या नगरपालिकेच्या गाड्यांची सुद्धा तोडफोड करणार, कारण आम्हाला हे डम्पिंग इथे नको आहे आणि आरक्षित डम्पिंगची जागा नाही आहे. साहेब, एक या साधारण जमिनीमध्ये स्थानिक गाववाल्यांच्या काही जमिनी आहेत असं आम्हाला समजलं, तर त्या संदर्भात काय सांगाल? इथे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांची जवळजवळ 150 ते 250 एकर जमीन कुल कायद्याखाली जी आहे. काही जणांचे 70-32 घेऊन 32 एम होऊन त्यांचे सातबारे नावावर सुद्धा देखील झालेले आहेत. तरीसुद्धा यांनी दडपशाहीच्या पद्धतीने प्रशासनाचा गैरवापर करून हे लोक शेतकऱ्यांना आतमध्ये जाऊन देत नाही आहेत आणि यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो तरी कोणत्याही प्रकारे तक्रार घेतली जात नाही आहे. आता मागे तुम्ही बघू शकता तहसीलदारांसोबत स्वतः आम्ही आतमध्ये आलो. तहसीलदार साहेबांना सुद्धा कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा त्यांना आतमध्ये येऊन दिलं नाही या लोकांनी. तर आत्ता यांना शासनाचा कोणत्याही प्रकारचा भीती यांच्या मनामध्ये नाही आहे. तर यांना आता मनसेची कशी भीती असते हे यांना मनसे दाखवणार आणि दिव्यातील नागरिक दाखवणार.